नमस्कार मित्रांनो, जय हरी. बघा पुण्यामधून फोन येते तर पण ती काय होतं, पुण्यात आपण कधी जात नाहीत आणि मी असतो इथं कुंजरवाडीला सोलापूर हवेला आणि मामा आलेत भेटायला आणि ह्यांना काही वस्तू दिल्या आता आणि ती काय होतं, काही वस्तू दिल्यानंतर आपल्याला कुठे यायचं काय, पुण्यात आपण जातच नाही. तर मामा पॉकेटमध्ये काय सर्व वस्तू आहेत, वनस्पती आहेत ना? हो, सगळ्या वनस्पती आहेत. आणि आता हे मी घेतलेलं आहे. हां, मला सांगितलं एक 8 दिवसामध्ये तुम्हाला फरक पडेल म्हणून. हो तर मी 8 दिवसांनी पुन्हा येऊन त्यांना रिझल्ट देणार आहे. हो मला तुम्हाला गरज पाहिजे असेल तर संपर्क करा आणि घेऊन जा. हो. सगळा फरक पडाय मामा 6 महिने जातात आपल्याला. बरं. माणसाच्या अंगात समजा काही रोगराई काही असेल तर सगळं क्लिअर व्हायला आपल्याला 6 महिने जाते. 6 महिन्यानं माणूस एकदम मोकळा होतो. बरं. 6 महिने ते 3 वर्षे. 9 घरं बदलायला बी टाईम लागतो. बरं. तर ही वनस्पती आहे, जी घराच्या वनस्पती आहेत. बरं. 9 घराच्या 9 वनस्पत्या आणि काही बिया आणि त्याच्यामध्ये पंचधातूचे 4 किडे भेटतात आणि वनस्पतीचे काही बिया मुळा काय काय मामा तुम्ही सांगा, म्हणजे मी सांगितलं तर पण त्याच्यात काय काय ते मामा सांगतील. बघा त्यामध्ये आता 4-5 वनस्पती आहेत आणि खिळे आहेत. हो, 4-5 नाही, भरपूर वनस्पती आहेत मामा. बघा इकडून बघा, ही प्रत्येक वनस्पतीची एक लाकूड आहे. अशा बिया आहेत काही बारीक, हे गुंज आहेत. आता बघा ही गुंज आहे, ह्याच्यात पार आहे, म्हणजे अशा प्रत्येकाच्या अलग अलग आहेत. त्याच्यात 100च्या वर वनस्पती आहेत. बरं. एक नाही, 100 वनस्पतीच्या आसपास असत्याला पॉकेटमध्ये. आणि मित्रांनो, पुण्यातून कसं यायचं ते मामा सांगतील. सांगा मामा जरा. स्वारगेटवरून हडपसरला यायचं. हडपसरवरून सोलापूर रोडला बस स्टॉप आहे. हो, सोलापूर रोडवरून कुंजीरवाडी बस स्टॉपला उतरायचं आणि मामाला फोन करायचा. बस स्टॉपला इथं सरकारी दवाखाने आहेत. सरकारी दवाखान्यापाशी. हां बघा, काय होतं, प्रत्येकजण विचारतं की मामा तुमचं कुठं आहे, हडपसरवरून किती लांब आहे. तर हडपसरपासून एक 12 किलोमीटर अंतर आहे. 12 किलोमीटर. 12 किलोमीटर अंतरावर कुंजीरवाडी गाव आहे. आणि तुम्ही यायच्या आदल्या दिवशी मला फोन केला की म्हणजे काय होतं, मला कामावून त्या दिवशी घरी थांबायचं. आता मामाचा रात्री फोन आला, सकाळी फोन आला, आज मी कामावर गेलो नाही. कसं आहे, आपल्याकडे भेटाय कोणी येणार आहेत आणि आपण कामावर गेल्यानंतर त्या माणसाची हेल्पट होतो. म्हणून अचानक काही आल्यावर त्यांना भेट होती नाही, काही सांगू शकत नाही. म्हणून येताना फोन करायच्या आदल्या दिवशी की मी येणार आहे. फोन करून मग या. हां अपॉइंटमेंट घेऊन जा. हो. हेल्पटा होणार नाही, तुमचा दिवस वाया जाणार नाही आणि वस्तू तुमच्या योग्य मिळतील. हां, आपले काय बाबा फसवणूक काय आहे का काही नाही. नाही. बाकीचे यूट्यूबसारखे लोक म्हणजे काय खरं नसतं यूट्यूबचं. तसं आपलं एकदम जी बोललो ती खरी गोष्ट आहे सर्व. हां, पांढरीची काठी दिली मामाली. बघा पांढरीची काठी घेऊन जायले. पांढरीच्या माझ्यातर्फे 2 काठ्या दिल्या. एक काठी ती मोठी दिली आणि एक बारकी दिली. या